नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कढाडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आकर्षक, सुंदर, मनमोहक, हस्ताक्षरातील जाड, सडपातळ, उंच इत्यादी स्टाईलमधील देवनागरी म्हणजेच मराठी, हिंदी, संस्कृत मधील 49 युनिकोड फॉन्ट डाउनलोड करणे, ते सुद्धा अगदी मोफत। याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर इथं बेलच्या आकाराचं जे चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर इथं चेक मार्क द्या आणि त्यानंतर सेव्ह। आपण मोबाईलवर व्हिडिओ पाहत असणार तर या चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं असेल तर या समोरील या बेलच्या आकाराच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून तुमचं नोटिफिकेशन ऑन होईल। नोटिफिकेशन ऑन म्हणजे सुरू झाल्यानंतर या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल। याआधीच आपण या चॅनलला सबस्क्राइब केले असेल तर आपले मनपूर्वक आभार। चला तर मित्रांनो, आकर्षक देवनागरी युनिकोड फॉन्ट्स डाउनलोड करण्याची कृती समजून घेऊया। एक कोणताही वेब ब्राउझर ओपन करा। मी गुगल क्रोम हे वेब ब्राउझर ओपन केलं। गुगलमध्ये आपल्याला गुगल फॉन्ट असं शोधायचं आहे, गुगल फॉन्ट्स, किंवा आपण थेट या वेबसाईटचा ॲड्रेस सुद्धा टाकून या वेबसाईटपर्यंत जाऊ शकतो। ॲड्रेसच आहे fonts.google.com। fonts.google.com ही वेबसाईट ओपन झालेली आहे। या वेबसाईटवर 818 फॉन्ट्स हे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि हे सर्व 818 फॉन्ट्स हे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभागल्या गेलेले आहेत। आपल्याला हवा तो किंवा हव्या त्या भाषेतील फॉन्ट्स लवकरात लवकर शोधण्यासाठी इथं लँग्वेजेस या खाली जो काही खालच्या दिशेचा बाण दिसतोय त्यावर आपण क्लिक करू आणि त्यात आपली भाषा निवडू किंवा लिपी निवडू। आपली लिपी आहे देवनागरी, म्हणून मी देवनागरीवरती क्लिक करतोय। देवनागरी इथं सिलेक्ट करताच इथं फक्त आपल्याला देवनागरी फॉन्ट्स दिसतील। आता 818 फॉन्ट्सपैकी 44 फॉन्ट्स आपल्याला दिसत आहेत। खूप आकर्षक असे फॉन्ट्स आहेत। ते सर्व 44 फॉन्ट तुम्ही पाहून घ्या, ते कसे दिसतील ते इथं आपल्याला पाहता येत आहे। या वेबसाईटवरील उपलब्ध फॉन्ट्स हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये कसे दिसतील हे आपल्याला इथं पाहता येते। यानंतर जी फॉन्ट्स तुम्हाला डाउनलोड करायची आहेत ती फॉन्ट्स आधी सिलेक्ट करावे लागतील आणि सिलेक्ट करण्यासाठी हे बेरजेचं चिन्ह आहे त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक। मला हा सुद्धा फॉन्ट डाउनलोड करायचा आहे। जी फॉन्ट्स तुम्हाला डाउनलोड करायची आहेत ती फॉन्ट्स सिलेक्ट करा। सिलेक्ट करण्यासाठी या बेरजेच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। मला जी फॉन्ट्स डाउनलोड करायचे आहेत त्या फॉन्ट्सना मी सिलेक्ट करतोय। तुम्हाला सर्वच्या सर्व फॉन्ट्स डाउनलोड करायचे असतील तर सर्वच्या सर्व फॉन्ट्स तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि सिलेक्ट करण्यासाठी ह्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून सिलेक्ट करावं लागेल। सिलेक्ट झाल्यानंतर म्हणजेच इथं आपल्याला पाहता येतं की 7 फॅमिलीज म्हणजे फॉन्ट फॅमिलीज सिलेक्ट झालेल्या आहेत, सिलेक्टेड आहेत। या वजाबाकीच्या आकाराच्या चिन्हावर मी क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर आपण कोणकोणती फॉन्ट्स इथे सिलेक्ट केलेली आहेत त्यांची यादी इथं दिसते आहे। एखादा फॉन्ट तुम्हाला इथून वजा करायचा असेल, काढून टाकायचा असेल तर मला जसा हा टेको हा फॉन्ट आहे काढून टाकायचा आहे, म्हणून मी या चिन्हावर क्लिक करतोय, तो निघून गेलाय। यानंतर जी काही फॉन्ट्स आपण सिलेक्ट केलेली आहेत ती फॉन्ट्स आपण कस्टमाइज करू। कस्टमाइज करण्यासाठी इथं कस्टमाइज बटन आहे त्यावरती मी क्लिक करतोय आणि क्लिक केल्यानंतर सर्व जी फॉन्ट्स आहेत त्या फॉन्ट वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये जर हवी असतील तर ते सर्व चेक मार्क आहेत त्यावरती क्लिक करा। सर्वांना चेक मार्क लावून घ्या, म्हणजे त्या स्टाईलमधील सुद्धा फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करता येतील। आणि त्यानंतर डाउनलोड बटन इथं आहे। या डाउनलोड बटनवर आपण क्लिक करू
आपल्याला इथं दिसत आहे फॉन्ट्स आहेत ते डाउनलोड होत आहेत. फॉन्ट्स डाउनलोड झालेले आहेत. सर्व फॉन्ट्स हे झिप फाईलमध्ये डाउनलोड झालेले आहेत. त्याला मी राईट क्लिक करतोय आणि शो इन फोल्डर करतोय. फोल्डरला मी कॉपी करून घेतो. कॉपी करण्यासाठी कंट्रोल-C. त्यानंतर मी डेस्कटॉपला जाऊन फॉन्ट्स नावाचा आधी एक फोल्डर करून ठेवला आहे. त्या फोल्डरमध्ये याला मी पेस्ट करतो. पेस्ट करण्यासाठी कंट्रोल-V. त्यानंतर राईट क्लिक, एक्स्ट्रॅक्ट हिअर. आपण जी फॉन्ट्स डाउनलोड केलेली आहेत ती सर्व फोल्डरच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहेत. एक कलम या नावाचं जे फोल्डर आहे त्याला मी ओपन करतोय आणि त्यानंतर कंट्रोल-A आणि राईट क्लिक आणि त्यानंतर इन्स्टॉल. फॉन्ट इन्स्टॉल झालेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही बाकीची जी आपण डाउनलोड केलेली फॉन्ट्स आहेत ती सुद्धा या पद्धतीने इन्स्टॉल करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण गुगल फॉन्ट्स या वेबसाईटवरनं 44 देवनागरी युनिकोड फॉन्ट्स डाउनलोड करण्याची कृती आपण बघितलेली आहे. यानंतर उर्वरित 5 आकर्षक देवनागरी फॉन्ट्स डाउनलोड करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या वेबसाईटला जावं लागेल. मी ब्राउझरमध्ये नवीन टॅब ओपन करतोय. गुगलमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे ई-बालभारती. ई-बालभारती असं टाईप करून सर्च करूया. ई-बालभारती ही शासकीय वेबसाईट आहे. बालभारतीची वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं हेडर मध्येच आपल्याला बालभारती फॉन्ट्स असं एक बटन दिसेल. त्यावरती आपण क्लिक करू. बालभारती युनिकोड फॉन्ट्स इथं 5 फॉन्ट्स दिलेले आहेत. ही फॉन्ट्स युनिकोड फॉन्ट्स आहेत आणि ही कशी दिसतील, यांचं स्वरूप काय असेल ते इथं आपल्याला पाहता येते. ही फॉन्ट्ससुद्धा अतिशय आकर्षक आहेत. फॉन्ट्स डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड फॉन्ट इथं बटन आहे, त्यावर आपण क्लिक करू. डाउनलोड होतो आहे. पुन्हा नंतरची फॉन्ट पण डाउनलोड करून घेऊ. ओके, आपल्याला दिसत आहे इथं फॉन्ट डाउनलोड होत आहेत. याच पद्धतीने तुम्ही उरलेली जी काही फॉन्ट्स आहेत ती पण डाउनलोड करून घ्या. आणि डाउनलोड झालेली फॉन्ट ही झिप फाईलमध्ये डाउनलोड झालेली आहेत. त्याला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. याआधी मी एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं ते सांगितलेलं आहे. त्याच प्रमाणे ही सुद्धा फॉन्ट्स डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करा आणि एक्स्ट्रॅक्ट करून त्याला फॉन्टला इन्स्टॉल करा. मित्रांनो, मला आशा आहे की या डाउनलोड केलेल्या फॉन्ट्सचा वापर करून आपण आकर्षक डॉक्युमेंट किंवा ग्राफिक्स तयार करणार. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील, आपल्याला काही सुचवायचं असेल, इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता. धन्यवाद.